ही काय पुरणपोळी नाही आहे बरं का. आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची एक पोळी बनवून दाखवणार आहे. तर इथे मी मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद घातली आणि थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जसं आपण पुरणपोळीला मळतो त्याचप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे. आता हे सगळं पीठ मळून झालं, याला झाकून मी बाजूला ठेवून देते. तर आता इथे मी घेतलेला आहे खवा आणि खवा किसून घेते. खवा सगळा चांगला व्यवस्थित किसून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 चमचाभर वेलची पावडर आणि त्याच्यातच आवडीनुसार आपल्याला पिठी साखर घालायची. सगळं व्यवस्थित मिक्स करून हा एक गोळा बनवून घ्यायचा. आपलं कणिकसुद्धा चांगलं भिजलेलं आहे. आता यालासुद्धा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं. हे सगळं कणिक चांगलं मळून झाल्यानंतर आपण याच्यातला एक गोळा तोडून घेऊन याची पारी बनवूया आणि जे खव्याचं आपण मिश्रण बनवलं होतं त्यातला एक गोळा घेऊन याच्यामध्ये भरायचं आणि जसं आपण पुरणपोळी लाटून घेतो त्याप्रमाणेच ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची. कोरड्या पिठाचा हात लावून ही पोळी आपल्याला लाटायची आहे. तव्याला आपल्याला तेल, तूप लावायचं आणि याच्यावरती ही पोळी आपल्याला ठेवून दोन्ही साईडने तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि छान याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. मस्त वेगळ्या टेस्टीची ही खवा पोळी होते आणि खूप टेस्टी लागते. कधीतरी वेगळी म्हणून ही पोळी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.